नमस्कार. सर्वे अपि सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत की फळं किती खायला पाहिजेत, कोणी खायला पाहिजेत, कशी खायला पाहिजेत. फळं हा सर्वांचा प्रिय विषय आहे. म्हणजे ती रसरशीत असतात, गोड असतात आणि लहानपणापासून सगळ्यांना प्रिय असतात. पण हल्ली त्याचं भरपूरच प्रमोशन केलं गेलं आहे की भरपूर फळं खायला पाहिजेत किंवा फक्त फलाहार घेऊन तुमचं वजन कमी होऊ शकते किंवा लहान मुलांना भरपूर फळं द्या. या सगळ्या गोष्टींचं थोडंफार समाजात डिस्टर्बन्स झालं आहे की या चुकीच्या गोष्टींमुळं आजारांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ करण्याचा सगळा प्रयास. ॲक्च्युली कसं आहे की फळं ही चांगली आहेत, पण ती फळं पचायला हलकी आहेत असं म्हणून जे खातात तर तसं नाही आहे. मॅक्सिमम फळं ही पचायला जडच आहेत. फळं सरसकट सगळी आजारपणात चालत नाहीत आणि तेच होते की लहान मुलांना जास्त फळं खा असं सांगितलं जाते. जेव्हा त्यांचा कफाचा काळ आहे तेव्हा ती फळं जास्त खाल्ली की वाढतोय आणि त्यांना कफाचे आजार होऊन म्हणजे बऱ्याच मुलांना सर्दी बरेच दिवस असते, खोकला होतोय, परत ते निमोनिया होतोय, ताप होतोय. या सगळ्याला कुठेतरी फलाहार हा कारणीभूत असतो. त्यामुळे लहान मुलांना तर कमी प्रमाणातच फळं द्यायला. पूर्वीची लोक एवढे जास्त प्रमाणात फळं खात नव्हती. आता भरपूर फळं चांगली आहेत, त्यामुळे त्याचा प्रचार तसं झाला आणि त्यामुळे डिमांड वाढल्यामुळं सप्लाय त्याला प्रॉपर पाहिजे म्हणून फळांचं प्रोडक्शन भरपूर वाढले पूर्वीपेक्षा. यासाठी काय होतंय की भरपूर प्रमाणात रसायनं वापरावी लागतात, जी कीटकनाशकं असतात किंवा जे बूस्टर करण्यासाठी, त्यांची ग्रोथ फास्ट होण्यासाठी, या सगळ्यासाठी जे केमिकल्स वापरले जातात तो पण एक कारण आहे की ज्याच्यामुळं फळं ही थोडीफार शरीरासाठी घातक आहेत. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की एखाद्या फळावरती कीटकनाशक तुम्ही वापरत असाल तर त्याचं एक पर्सेंटेज ठरलेलं असते की जे कुठपर्यंत वापरलं तर शरीराला घातक होणार नाही. ते त्यांनी प्रमाण जे ठरवलेलं असते ते एका अडल्ट माणसाला, म्हणजे ज्याचं योग्य वजन आहे वगैरे, अशा तरुण माणसाला कन्सिडर करून केलेलं असतं. मग जेव्हा आपण लहान मुलांना देतोय किंवा म्हाताऱ्या माणसाला देतोय तेव्हा ते प्रमाण आपसुकच जास्त होते. म्हणून लहान मुलांना जास्त केमिकल्सचा जास्त खराब त्रास होऊ शकतो. म्हणजे जसं की स्किन डिसीज होतात, बऱ्याचदा कॅन्सरसारख्या आजारांना पण ह्या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणून बऱ्याच देशांमध्ये आता ह्याच्यावरती बॅन केलं आहे की त्यांनी ऑर्गॅनिक खा म्हणून सांगतात. केमिकल्सचा कमीत कमी वापर असला पाहिजे. पण भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये सगळ्यांना ऑर्गॅनिक मिळणं आणि ते थोडं खिशाला परवडणं, ह्या दोन्ही गोष्टी बघता कमी प्रमाणात फळं खाणं हा त्यापेक्षा जास्त चांगला ऑप्शन वाटतो. त्यांचं डिमांड जास्त असल्यामुळं अशा पण गोष्टी होतात की म्हणजे वेळेच्या आधी मार्केटमध्ये त्या गोष्टी येतात, त्या लवकर पिकवल्या जातात. जसं की आता आंब्याचं सीझन आहे. नॅचरली आंबा मे महिन्यात पिकत असेल तर तो फेब्रुवारी महिन्यापासूनच लोकांना पाहिजे आणि तो तसा अवेलेबल केला जातो. त्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात जे त्याला लवकर पिकवतात, वेगवेगळे गॅसेस वापरतात आणि त्याचा संबंध नाही म्हटलं तर आपल्या शरीरात जाऊन परत पूर्ण सिस्टीमशी येतोय आणि ते थोडं थोडं का होईना डिपॉझिट होत राहते शरीरात. आणि आयुर्वेदात अशी एक कन्सेप्ट आहे की थोडं थोडं विष भरपूर काळाने जाऊन जर शरीरात साठत राहिलं तर ते परिणाम करणार, त्याला गरविष असं म्हटलं जातं. जास्त प्रमाणात प्रोडक्शन करण्यासाठी अजून जेनेटिक्समध्ये पण बरेच चेंजेस केले जातात. जेनेटिक्स त्याचं बदललं आहे तेव्हा ती खाल्ल्यामुळं आपल्या जेनेटिक्सवर त्याचा काय परिणाम होतो याचा विचार कोणी फारसा करत नाही आणि त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. कारण आता बऱ्याच गोष्टी अशा झाल्यात की लहान मुलांमध्ये गतिमंदत्व, मतिमंदत्व या गोष्टी जन्मताच बघायला मिळाल्या आणि याला कारण कुठंतरी हे केमिकल्स आहेत. याचा पण विचार करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच लोकांचं कन्सेप्ट असं आहे की धुतलं म्हणजे त्याच्यावरचे रसायनं कमी होतात आणि त्याचा काही परिणाम होणार नाही, पण तसं नाही आहे. कारण जर समजा एक माहीत असेल तुम्हाला की प्रोडक्शनमध्ये किती केमिकल्स वापरतात. अगदी द्राक्षाचं जे काही स्टेजेस असतात प्रत्येक वेळी ते डिप करणं, त्यावेळी ते केमिकल देणं हे भरपूर जास्त प्रमाणात केलं जातं. त्यामुळं ते लगेच धुतल्याने कमी होईल असं काही नाही आहे. जेवणानंतर फळे खावीत, ती हलकी आहेत असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. पण बरीच फळं ही पचायला जड आहेत. जसं की पेरू, सफरचंद, केळी ही जर तुम्ही जेवल्यानंतर खाल्ला तर नक्कीच पोट गच्च होते आणि पचनाचे वेगवेगळे आजार होतात. हे बऱ्याच लोकांनी अनुभवलं असेल. पोटभर जेवण झाल्यानंतर पाचक, विडा किंवा बडीशेप अशा गोष्टी खाणं गरजेचं आहे ज्याच्याने पचनाला मदत होईल. तुम्ही जर अजून जड पदार्थ खात असाल तर आमदोष वाढतोय आयुर्वेदानुसार आणि तो सगळ्या आजारांचं कारण सांगितलं परत. त्यामुळे जेवल्यानंतर फळं खाणं हे चुकीचं आहे. जेवताना तुम्ही फळांचा रस सोबत घेऊ शकता, तो पण कमी प्रमाणात, आणि तो पण सकाळच्या जेवणाबरोबर चालेल, रात्रीच्या जेवणाबरोबर अजिबात नाही चालेल. शक्यतो फळं ही सकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळापर्यंत खावीत. संध्याकाळी आणि
रात्री फळं अवॉइड करावीत, कारण तेव्हा जर तुम्ही खाल्ली तर ती कफ जास्त वाढवणारी होतात. त्याचं ज्यूस जर तुम्ही घेत असाल तर फळं खाण्यापेक्षा ज्यूस खाणं हे जास्त डेंजरस आहे. म्हणजे ते कसं की एक फळ तुम्ही खाल्लं तर त्याच्याबरोबर त्याचे फायबर्स पण असतात, आणि जर समजा तुम्हाला एक ग्लासभर संत्र्यांचा ज्यूस बनवायचा तर 3 ते 4 संत्रे तुम्हाला त्याच्यात वापरायला लागतात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा शुगर तुमच्या शरीरात जाणार, आणि शिवाय फायबर्स न गेल्यामुळं पचायला ते अजून जड होणार. त्यामुळं प्रिफरेबली फळं खावीत, ज्यूस पिणं हे टाळावं. बरीच लोक भरपूर व्यायाम करतात आणि त्याच्यानंतर ग्लासभर फळांचं ज्यूस घेतात. म्हणजे तेच होतंय परत की तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय, पण त्यानंतर जे तुम्ही फळांचा रस घेणार त्याच्याने तुमचं वजन वाढायला मदत होते. त्यामुळं असं दिसतंय की बरेच दिवस व्यायाम करूनही बिलकुल वजन कमी होत नाही. फळे शक्यतो ताजीच घ्यावीत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पल्प वापरला जातोय कुठल्या रेसिपीजमध्ये म्हणा, किंवा ते कॅनमध्ये जे मिळतात ते फळांचे रस वापरले जातात. त्याच्यामध्ये बऱ्याचदा मेटल ॲल्युमिनियम असते तिकडे, त्याची पण त्याच्याशी रिॲक्शन होते, आणि हे प्रिझर्वेटिव्ह वापरल्याशिवाय इतके दिवस हे फळांचा रस टिकू शकत नाही. मग ते केमिकल्स जास्त प्रमाणात झाले की परत ते अजून दुसरे आजार निर्माण व्हायला कारणीभूत असतात. आता आपल्या भारतामध्ये प्रचुर मात्रात जर ताजी फळं मिळत असतील तर या गोष्टी तर शक्यतो टाळायलाच पाहिजे. खायला चांगलं लागतंय म्हणून मिल्कशेक, फ्रूट सॅलेड अशा प्रकारे कॉम्बिनेशन करून फळं खायची पण लोकांना सवय असते. म्हणजे दूध आणि केळी एकत्र करून शिकरण खाणं, हे सगळं आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार या कॅटेगरीत येते. विरुद्ध आहार म्हणजे त्या दोन्हींचं कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर ते शरीरात जाऊन वात, पित्त, कफाला डिस्टर्ब करते. ते त्याला बाहेर पण काढू शकत नाही, फक्त जागेवरून चाळवळून ते सोडून देतात दोषांना. असे म्हणजे विरुद्ध आहार. मग विरुद्ध आहार खाल्ल्याने बऱ्याच आजारांना ते कारण आहे, जसे की त्वचाविकार होतात, इव्हन ते मानसिक आजाराचं पण कारण सांगितलं. त्यामुळं हे करणं तर टाळायला पाहिजे. म्हणजे फळं ही वेगळी खा, सेपरेट. दूध प्यायचं असेल तर ते वेगळ्या वेगळी प्या, पण ते कॉम्बिनेशन करून खाऊ नका. थोडक्यात फलाहाराविषयी महत्त्वपूर्ण टिप्स म्हणजे की पाचक फळं जी आहेत संत्र्यासारखी ती थोड्या प्रमाणात खायची, पण ज्यांना पित्ताचा त्रास होतोय त्यांनी ती नाही खायची. विशेषतः जे जागरण करतात, पित्ताची इतर कारणं त्यांच्या बाबतीत होतात, त्यांनी अशी फळं टाळावीत. दुसरी जी पल्पवाली फळं असतात, म्हणजे सीताफळ म्हणा, पेरू, याच्यामध्ये आंबा, याच्यामध्ये जे पल्प असतोय ते पचायला जड असतात. त्यामुळे ज्यांना भूक चांगली लागत नाही, जे ऑलरेडी आजारी आहेत, ज्यांचं पचन चांगलं होत नाही, त्यांनी ही फळं अवॉइड करायची. लहान मुलांना फळं देताना जर तुम्हाला सफरचंद द्यायचे तर त्याला उकडवून त्यातला पल्प काढून देऊ शकता. केळी जर तुम्हाला द्यायचं तर त्याच्याबरोबर सुंठ घाला, मध घाला, त्याच्याने ते पचायला हलकं होते. तूप घाला त्याच्यावरती आणि मग ते द्या. ते पण सकाळच्या वेळी द्या. फक्त फळं हेच आहार म्हणून देऊ नका. जेवणाबरोबर थोड्या प्रमाणात फळं तुम्ही देऊ शकता. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत जास्त सतर्क राहण्याची गरज असते, कारण ते हट्ट करतात, त्यांना ते आवडत असते आणि त्यामुळे ते वारंवार मागतात. तेव्हा मग केळ खायला द्यायचे तर ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन दिलं तर कफ तेवढा जास्ती होत नाही. अजून एक आहे की वजन कमी करण्यासाठी जेवण बंद करायचं आणि फक्त फलाहार घ्यायचं, हे पण चुकीचं आहे. असं केलं तर जो मुख्य आहार मिळणार आहे म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असं जर म्हणायचं झालं तर ते त्याच्यातून मिळत नाही आणि त्यामुळं पोषण प्रॉपर होत नाही. म्हणजे वजन तर कमी झालेलं दिसेल पण चेहरा निस्तेज होईल, काही काम करण्याची एनर्जी राहणार नाही. त्यामुळे फक्त फळं हे आहार म्हणून घेताना विचार करा. पाहिजे तर तुम्ही कन्सल्ट करा की तुमच्या वैद्याशी हे योग्य आहे का, तेव्हाच ते करा. ज्यांना त्वचा विकार आहेत, ज्यांना पित्ताचा त्रास होतोय, ज्यांना अंगावरती खाज येते, ज्यांचं वजन त्यांना कमी करायचंय, म्हणजे वाढलेलं वजन आहे, ज्यांना अंगावरती फोड्या उठतात, शीतपित्त म्हणतात तसं, या सगळ्या लोकांनी फळं खायलाच नाही पाहिजेत. किंवा ज्यांना कफाचा त्रास होतोय, ज्यांना घशाचे आजार होतात, ज्यांना वारंवार सर्दी होते, ताप येतो, किंवा या कंडिशनमध्ये जर असतील तर फळं ही अवॉइड केलेलीच बरं. बरेच दिवस आपण बघतोय की मुलांना सर्दी खोकला आहे, 15 दिवस झाले, महिना झाले, पण त्यांच्या आहारात फळं तर काही कमी नाही झाली. अशाने तुम्ही किती जरी औषधं दिली तर तो कफ परत तयार होतोय आणि मग त्यामुळं मुलं लवकर बरी होत नाहीत. त्यामुळं लहान मुलांच्या बाबतीत ही सतर्कता जास्त घ्यायची. म्हणजे थोडक्यात काय की फळं किती जरी चांगली असली तर ती प्रमाणात खायला पाहिजेत, योग्य वेळी खायला पाहिजेत, कशाच्या सोबत खायला पाहिजेत, या सगळ्याचा विचार करून जर तुम्ही खाल्लात तरच ती शरीरासाठी चांगली आहेत. अदरवाईज फळं खाणं हे सुद्धा बऱ्याच आजारांचं कारण म्हणून मेन्शन केलं. या माहितीचा तुम्हाला जरूर उपयोग होईल. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असाच व्हिडिओ परत घेऊन येईपर्यंत धन्यवाद.